त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्तात्रेयो हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बालपिशाच्यो ज्ञानसागरः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र विधेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलिकावरदे हरिफल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद महाराज, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास महाराज, सद्गुरुनाथ सच्चिदानंद तात्या महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद आत्माराम महाराज की जय। अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय। मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पळू। म्हणून विशेषादरू विवेकावरी। आज गुरुपौर्णिमा म्हणून काय म्हणतात व्यास उच्चिष्ट। म्हणजे ही प्रत्येक ज्ञान हे व्यासांच्या कडून इष्टवलेलं आहे। आणि अशा प्रकारची ही आजची पौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे। व्यासांनी सर्वांच्या जीवनामध्ये पूर्ण चंद्राप्रमाणे किंवा पौर्णिमेप्रमाणे प्रकाश निर्माण केला। प्रत्येकाच्या जीवनामध्ये पौर्णिमा निर्माण व्हावी अशी सद्गुरु श्रीपादरावांची ही इच्छा होती। म्हणून त्यांनी पायाला पानं वाजून जेवढा चंद्रा परमार्थाचा प्रचार करता येईल तेवढा प्रचार केला। जसा पूर्वी नारायण महाराज जालवणकर यांनी परमार्थाचा प्रचार केला, त्याच्या माध्यमातून बौद्ध महाराजांचा भरपूर परमार्थाचा प्रचार झाला। म्हणजे जिये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा तुकार करी घेणे देणे सुखची वरी होऊया। अशा प्रकारचा ब्रह्मविद्येचा प्रकार तुकार ब्रह्मविद्येचा प्रचार हे करण्याचं कार्य श्रीपादरावांनी केलं। ब्रह्मविद्येचा तुकार हे करण्याचं कार्य शांताबाईंनी केलं। हेच करण्याचं कार्य सखानंदांनी केलं। हेच करण्याचं कार्य पैठणचे बंधुबाबांनी केलं असं। परंतु बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं असं पडतं की सर्वांच्या पेक्षा सरस कार्य श्रीपादरावांचं। कारण का तिथल्या काळात त्यांना वाहन नसल्यामुळं ते ठराविक भागामध्ये किंवा या टोकापासून त्या टोकापर्यंत जात होते मधला भाग। तर बाबांनी सर्व भाग पिंजून काढला। ज्या ज्या ठिकाणी जसं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बंडो बाबा आणि केरो बाबा कोणत्या गावाला गेले नाही असं गाव पूर्ण नाही। पण हे नगर जिल्ह्यापुरतं झालं कारण बैलगाडीचा प्रवास असायचा। परंतु पुढं मोटारी आल्या आणि बाबांचं प्रवासाचं कार्य सुखकर झालं। त्यामुळे ते भरपूर जिथपर्यंत त्यांना जाता येईल जिथपर्यंत ते कार्य करता येईल तिथपर्यंत ते गेले। अशा प्रकारचं हे कार्य
श्रीपाबाबांचं आणि त्यानिमित्त त्यांच्या इच्छेला त्यांच्या काही कार्यातून आणि सद्गुरूचं जो आपल्यावर उपकार असतो त्याच्यामधून थोडं किंचित का होईना आपण प्रत्येक साधकांनी उतराई व्हावं, थोडं का होईना त्या सद्गुरूंनी आपल्याला एवढं दिलेलं असतं की आपण आपल्या पायाचे सद्गुरूच्या पायामध्ये आपल्या कातड्याचे जोडे करून जरी घातले तरी त्याचे त्यांचे भेटणार नाही. इतकं सद्गुरूंनी दिलेलं असतं. कारण आपण वाहवलेली मंडळी आहोत, आपण वाहवलेली मंडळी आहोत. जन्माला आलो की काय होतं, धरणी वायू लागता मरण विषय तत्वता ताबडतोब, त्याला काय वेळ नाही, त्याला काय नाही, मागचं सगळं विसरून जातो आणि इकडं पुढचं कार्य त्याचं सुरू होतो, त्याचा संसार सुरू होतो. आता काही म्हणजे जन्माला आलं की संसार सुरू झाला मग आणि त्याचं उमा व्हायचा, त्याचं लग्न व्हायचं, लग्न झाल्यानंतर जो होतो त्याला संस्कार व्हायचं. तसं नाही, त्याचा पहिला श्वास घेतला की तो संसार सुरू झाला अशी विषय. आणि तिथं त्या धर्मीचा त्याच्यावरती परिणाम होतो. इथला जो वारा आहे हा दूषित आहे आणि या वाऱ्यामुळं त्याचं पुढचं जीवन दूषित जसं दूषित होईल तसा जातो, त्या भगवंतापासून लांब जातो. बाळ झोपेमध्ये असतं, बाळ झोपेमध्ये रडतं, हे आपण कितीतरी वेळा पाहिलेले. आणि हसता हसता रडता रडता थांबतं आणि परत झोपी जातं, ओढू लागतं. परंतु ते त्याचा भगवंताशी संवाद चाललेला असतो. ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये असताना त्या भगवंताशी त्याचं संधान होतं. जसं परिस्थिती राजाचं होतं त्याप्रमाणे त्याचं संधान होतं आणि तो रात्रदिवस त्या अनुसंधानामध्ये राहत होता. पण बाहेर आल्यानंतर गोष्ट बिघडली, बाहेर आल्यानंतर गोष्ट बिघडली आणि गोष्ट बिघडली ती इतकी बिघडली की तो गर्भामध्ये भगवंताला जे काही वचन दिलं ते विसरूनच गेला, ते विसरून गेला आणि तो सोहम सोडलं आणि कोहम झालं. म्हणजे आत होता तोपर्यंत झालंच होता आणि बाहेर आला की मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणजे लगेच तो स्वतः हवावर खायला तयार नाही, अशा प्रकारची त्याची स्थिती नाही. आणि म्हणून संतांच्यावर ही पाळी आली की बाबा बुडत हे जल देखवितोळा येतो कळवाला म्हणून या अहमतेच्या जवळ सरोली माझे पार्वतीचं बापुरी. त्यांना तळमळ वाटू लागली, अरे एवढा महापूर चाललाय हा, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, आता मेला पगला मेला बाप मसना गेला, देखत राहतो पण तोही त्यांचा झाला. एवढी मोठी नदी ही वाहते, याच्यामध्ये हे बापुरे जीव विसरून गेलेले मला विसरून गेले, त्यांना मी आठवायला तयार नाही. अरे ही माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हतं. पण मी काही नाव नाही घ्या त्यांच्यापासून. आणि माझ्या सत्तेवर हे सगळं करून राहिले, सगळं करून व्यवहार करून राहिले, ते ज्ञान आहे ते माझ्या सत्तेवर आहे. त्यांच्या हृदयामध्ये मिळावं आता तर सर्व सुखाचा आराम, सर्व सुख हे कोणापासून मिळाली आणि माझ्यापासून मिळाली. आणि माझ्याकडे बघायचं आहे बिचारी, तो काय करते बिचारी आज्ञानी हे. म्हणून त्या संतांना दया आली की बाबा यांना याच्यातून बाजूला काढलं पाहिजे, त्यांना हात दिला पाहिजे. आणि यांना संतांनी हात दिला. संतांनी हात दिला म्हणजे काय केलं तर ते अनादिकालचं नामाचा जोड त्याच्याकडे टाकला. आता इथं विद्वान मंडळी आहे,
कीर्तनकार मंडळी आहेत, जसे ते नसे होते अगदी दंग झालेली मंडळी, जशी खुंटवलेल्या नावेला बांधले त्या नदीच्या काठ्या बांधण्यासाठी चालायला आपल्याला वेळ नाही, वेळ थोडा आहे. जशी नावाने नाव नदीच्या काठाला ती नांगरली म्हणजे ती बांधून टाकली आणि 2-4 पिढीने माणसं आले आणि म्हणजे आणि नाव काय म्हणजे आपल्याला पलीकडे जायचं बसले त्याच्यामध्ये आणि बसले आणि नाव आतमध्ये पाण्यात ढकलली आणि बसले देवळ जमाली. आता ती माझ्या डोळ्याने नाव बांधलेली होती, आता ती नाव कशी काय पलीकडे आणि पहाट झाली तरी ते पलीकडच्याकडे जायला तयार नाही. आणि सकाळचे म्हणजे आपण विचार घेतो आणि तोपर्यंत त्यांची उतरलेली होती, आपली मी उतरती ना, आपली मी उतरती, पण त्यावेळेला आपल्याला रामराम नाही म्हणता येत, त्यावेळेला मग राम राम म्हणतो. त्यावेळेला मन आपलं स्थिर राहत नाही, इंद्रिय आपले काम करत नाही. बाजी घालून बसलं तर तो महाराजांनी कृपांगांनी सांगितले मला, पण तो 15 मिनिटं सुद्धा बसू देत नाही, लगेच गुढी घेऊन खायला लागते. त्याला कुठलं नीतीच्या घरचा आठवण, जावाई बोललेला आठवण, एक बोललेली आठवण, सून बोललेली आठवण, योग बोललेला आठवण, शेजारी बाजाराचं आठवण, माणूस बोललेला आठवण, आणि त्याची काय करण ते सगळ्या डोळीत बसत मला. आणि इकडं जी हे म्हणजे रामाचा झाडा कसा आहे, राम 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 राम. आणि पण मन कुठे, मन कुठे तुझं, मन तुझं त्या बहिणीचं करण्यासारखं आकाशामध्ये फिरतंय आणि त्याचे म्हणजे डोळे पुढे घेतात. पृथ्वीवर कोण झोपले, कोण चावले, कोण शिकार हे शोधते. तसा जर तू असला तर तुला कधीच भगवंताचं प्राप्ती होणार नाही आणि पहिल्या पिढ्याला तुझी नाव जाणार नाही. कारण काय, यालाही काही खरे वयाचं वय लागतं. ज्या वेळेला ती आपल्या कार्याची आपल्याला नामस्मरण करता येते, आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल आहेत, त्याच वेळेला भगवंताला प्राप्ती करून घ्यावं लागतं. भगवंत नाम मिळाल्यानंतर तुम्ही थोडं भागावर स्मरण जसं जमत तसं केल्यानंतर तुमच्या माझं पाण्याला तुझ्या रामा गेली नाही. कामाचा घरी सुद्धा तो भागाही उलटतो, परंतु मग तो भगवंत तुम्ही ठाकूर वाचून जसं जमत तसं नामस्मरण जर केलं तर तो त्याचं काही तुमच्या आणखीची अशा प्रकारची गोष्ट आहे. तर आपली नाव पलीकडच्या कडला जाणार नाही आणि त्यावेळेला आपल्याला वाटत आपण त्या नशेतून जागे होऊ आणि आयुष्यभर काही केलं नाही आणि आता आपल्याला वेद लागले त्या भगवंताची, पण आपली नाव मात्र पाठीमागं खुंटवली बांधलेली जोडावी. आता ती कोण सोडवणार? अशी परिस्थिती. परंतु ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, पूर्ण विश्वास आहे सद्गुरूवर, सद्गुरू हा पूर्णपणे विश्वास भरलेला आहे. जसा भगवंत म्हणजे सद्गुरू, सद्गुरू म्हणजेच भगवंत. सद्गुरू हा अनेक रूपाने नसलेला आहे, वेगवेगळ्या रूपाने नसलेला आहे. तुम्ही जिथं पाहताल तिथंच आहे, परंतु आपल्याला आपली दृष्टी शुद्ध झाली पाहिजे, आपली दृष्टी साफ झाली पाहिजे. जोपर्यंत ही दृष्टी साफ होत नाही तोपर्यंत सद्गुरूचा अनुभव येणार नाही. मग जसं त्या गंगेच्या काठीवर गेलं आणि आईकडे दुष्काळ पडला सोडून द्या, पण तिथं जर झाडा खाल्ला तर त्या वाळूमध्ये पाहिजे तिथं पाणी लागतं, पाहिजे तिथं आपलं मन शांत झालं. सगळा विषय मनाचा आहे, सगळा विषय मनाचा आहे. आणि भक्तीला
घरी मग सर्वत्र नमस्कारी मग एकाकी. मग तुला तुझं दिसणार नाही. मग तू जेजुरीला जा, नाहीतर इकडं तुळजापूरला जा, नाहीतर गाणगापूरला जा, नाहीतर काशी विश्वेश्वराला जा, नाहीतर तिथे आपल्या मालवणीला जा, नाहीतर स्वामींच्या सोयगावला जा. कुठेही जा, तिथं तोच तुला दिसेल. त्याच्यामुळं आधी मनमुंडा आणि मग तो ब्रह्म म्हणजे भगवंत, ब्रह्म म्हणजे देव. बरेच म्हणजे वाटतं नवीन शब्द येतो ना, तो भगवंताचा अनादिकालचा शब्द येतो. आजचा नाही. देवांचाही जन्म ज्यावेळेस झाला नव्हता त्यावेळेचा तो शब्द आहे. आणि मन त्याचं एकत्र झालं की मग मात्र तो सर्व ठिकाणी आपल्याला दिसतोच. जसं वाटते तर पोस्टाची सण, आता सणाचा विषय. सण म्हणजे आपल्याला बसल्यानंतर त्या भगवंताला, सण म्हणजे शरीर, या शरीराने आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही पाहिजे. ते शरीर आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. मांडी घातल्यानंतर आपण जर का आपण वगैरे बसतो की लगेच गुढी कोरकोर करायला लागते, पाठीला कळ लागते आणि म्हणून इकडून इकडून करतात. आणि इकडची मांडी इकडं, तिकडची मांडी तिकडं. पण काही दिवस आपल्याला ती बळजबरीच करावं लागते या शरीरावर की आता मी मांडी मोडणार नाही. आता काही जरी झालं तरी मी मांडी मोडणार नाही. आपण जोपर्यंत आपण त्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग त्याला वळण लागतं. आणि वळण लागल्यानंतर तुम्ही 2-2 नाही 3-3 तास जरी बसले तरी तुम्हाला काहीही करणार नाही. किंवा आता मी 1 तास बसलो का 2 तास बसलो का 4 तास बसलो, काहीही करणार नाही. आता ध्यानाचा विषय आला. आता ध्यानाचा विषय आला तर मग आता हे आणि तर म्हणजे आता काही म्हणजे आले असतील कारण तिथं शेळगावच्या. अरे म्हणजे दादांना सगळ्यांनी दक्षिण आली का, दादाला दक्षिण आल्या त्याच्यात मोकळे येत नका जाऊ, दक्षिण जाऊन येत जा. अरे बाबा दक्षिणा म्हटल्यावर तिथे तिथून लांबून जाते म्हणलं. आणि दक्षिणा किती म्हणलं मला ती थोडी खिडकी चालत नाही. 10 रुपये 5 रुपये आणि 20 रुपये तुम्ही जास्तीत जास्त काय देणार म्हणलं. मला दक्षिणा नाही म्हणलं 1000 लागेल. म्हणून म्हणलं मग त्याच्या उत्तर अशी परिस्थिती. तर धन हे असं आहे की आपल्याजवळ जे धन आहे ना ते धन त्या सद्गुरूला लागतं का, त्याच धनाची गरज आहे सद्गुरूला. तुमच्या मन जसं लागतं त्या मनाला समाधी लागती तशीच त्या धनाची गरज आहे. धन किती लागतं तर 1 लक्ष. 1 लक्ष लागतं. ते 1 लक्ष 1 लाख रुपये दिले ना सद्गुरूला काही दिवशी तुम्हाला विमानच बघा तुम्ही. सद्गुरूला 1 लाख रुपये द्या तुम्ही, तुमचं कामच नाही. म्हणून ते 1 लक्ष सद्गुरूला लागतं की त्याचं धनी. परंतु काय आता या ठिकाणी काय आपले बरेचसे वक्त्यांनी साधारणची खूप स्तुती केली, खूप स्तुती केली. आता त्यांनी त्यांच्या सद्गुरूची केली, त्यांच्या सद्गुरूची त्यांनी स्तुती केली. त्यांना मला काही माहिती नाही, पण मला ते असं होतं की बाबा यांना स्तुती करता बोलवलं का काय आपण. हे कसं आहे त्या डबड्याचं काही नाही. ते डबडं
सगळ्यांच्या जवळ तुमच्या जवळ माझ्या जवळ सगळ्यांच्या जवळ तो सद्गुरू जो असतो तो आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी असतो ते तत्व सद्गुरू आहे तो मी सद्गुरू नाही मी सद्गुरू नाही असे सगळे गमोगमी पडलेले असते आमच्या सोडून खाल्लं आम्ही म्हणजे डबा आणतो आळीचा आणि तो आता जवळजवळ 2 किलो पाण्यात आला ही गाडी लावायचा आपल्याला आणि एवढा जपून आणतो की घरी आणून कोणाने हात लावला नाही पाहिजे पडला नाही पाहिजे नाही पाहिजे त्याला आळी काढलं आणि मग त्यातलं ते 2 बाजूला 2 डोकं पाडून आळीला आहे काढलं की जरा डबा वापरा मग त्याची गोल वरती काढायची आणि मग त्याच्या नाकात येतं वावायची की घरा टाकायच्या पाहिजे हे जवळ त्या नवऱ्याची काय किंमत आहे तर याला किंमत नाही ते सद्गुरू कोण होते तर ज्यांची आपण आज पौर्णिमा साजरी करतो की अशीच पौर्णिमा म्हणजे पूर्ण विकसित चंद्र जसा पौर्णिमेच्या दिवशी असतो तसा आमच्या जीवनामध्ये विकसित व्हावा आणि भगवंता मूळ ठिकाणी म्हणजे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी यावं स्वरूपाच्या ठिकाणी यावं म्हणून सद्गुरूची तळमळ असते पहा सद्गुरूची त्याच्या भक्ताबद्दल आतोनात तळमळ असते अंतकरणामध्ये थोडा तरी भर जरी होय अभिमान मग त्या सद्गुरूला त्या भगवंताला डोंगरावर भार होतो त्याचा किती तिळभर अहंकार किती असतो तिळभर जरी असला ना पण सत्यवान काय सर्वात अहंकार नव्हता झाला किंवा तेवढं सामर्थ्य परंतु नाही सहन झालं त्यांना नारदाला काही फरक नव्हता झाला अहंकार जास्त नव्हता झाला पण तरी सुद्धा भगवंतांच्या बरोबर ठरवून मागायचे सांगितलं बोलते गोकुळामध्ये पण स्वतः संत हे लक्षात आलं का आणि मी संत पण माझ्या पायाची धूळ भगवंताच्या चरणाला लावायची म्हणजे माझी पाय असते पायाची धूळ लावायची आणि भगवंताच्या चरणाला माझी पाप होईल आपण मी नरकात जाईल भगवंताच्या पाया नारदाच्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळाला लावली तर किती पाप येईल मी काय त्याला पण तसं नाही गोपींच्या ठिकाणी तो भाव नव्हता अरे मी नरकात गेले तर काय नका पण भगवंताला दुःख झाले ना भगवंत माझा सुखी झाला पाहिजे आता त्या ठिकाणी भावने आणि आता जर गोपींच्या ठिकाणी थोडा जरी चिरभर काय झाला अभिमान झाला तर भगवंतांनी गुप्त झाली गोष्ट सांगायला वेळ नाही पण अशी गोष्ट आहे की सद्गुरूला सुद्धा शिष्याच्या ठिकाणी अशी जर गोष्ट घडली तर ती नाही नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रय गाणगापूरच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रगट झाले नुकतेच प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांचे चमत्कार सुरू झाले ना आता ही चमत्कार नमस्कारच नाही ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही आमचे सद्गुरू सुरुवातीला केळगावला आल्यानंतर कारण केळगावला विजयाताई पंडितची सासूबाई एक त्यांना 7 तासायला एक सासूबाई डोंगरगावची
आणि तिथं बाबांची गाठ झाली तिला विषय पाटला त्यांनी अनुभव घेतला पुढे पेपर घरात कोणाला सांगितलं नाही ही एक नंबरचे पट्टीचे कीर्तनकार पट्टीचे गायक पट्टीचे वादक आणि हे आपण किल्ले उडले तिने अजिबात सांगितलं नाही कीर्तन मात्र केलं आणि नावड्याला सांगितलं तिने आता गोष्ट केलेली आणि तुम्ही सुद्धा करावी अशी माझी इच्छा आहे तो बाबांना आपण घरी बोलून घेऊ आणि मग कीर्तन वगैरे घेऊ आणि मग घेईन म्हणजे अनुभव आणि त्या निमित्ताने बाबांना ते जाऊन बाबांना बोलवलं आणि कीर्तन वगैरे झालं कुणी लाईन घालवण्याचा प्रयत्न केला कोण मार्गावर किंवा येत होतं कोण काय करत होता अशा बाकीच्या गोष्टी ती कसं आहे संतांना खूप त्रास झालेला आहे परंतु त्या ठिकाणी त्यांची कीर्तन झाल्यानंतर झोपल्यानंतर या ताईला माहित होतं बाबा लवकर सकाळी उठतात थोडा घरात करतात आणि पैसे संडासला जातात आणि संडासून आल्यानंतर हातपाय धुतले की आता बाबांना काही दात वगैरे नव्हते मग ते चूळ भरतात आणि नंतर ते हातवून द्यायचा रोज पाणी टाकून द्यायचं अशा प्रकारचं त्यांचं जी सवय त्या ताईने विचारून घेतलेली होती आणि त्याप्रमाणे मी नावाला सांगितलं अहो आपला बैल लई मार्ग आहे आणि आपण नियमाने त्याला त्या किल्ल्याच्या किल्ल्याच्या त्यांच्या पाठीमागे किल्ला आहे औरंगजेबचा किल्ला आहे बहादूरगड नावाचा त्या किल्ल्याला एक किल्ला आहे त्या किल्ल्याला चोरांची वर्दळ असते म्हणून त्या किल्ल्याच्या किल्ल्याच्या एक मार्का होईल आपण खिलाफ मार्का होईल आणि तो कुठच्या गाडीने बांधलेला आहे मुद्दाम जाणून बोलू आणि म्हणजे आज तो बैल तुम्ही लांब बांधावली नाही तर मग सकाळी लवकर होता तो मला गरीब बाळांना घेऊ ठरवला आणि तो इकडे जाऊन लावून बरोबर तीन वेळा सांगितलं बजाव पण ठरल्याप्रमाणे बाबा झोपले सकाळी उठले आता सकाळी उठले आणि राजनातून पाणी घेतलं ही ताई बाहेर गाडीत होती माझं दारातून झोपली होती आता तांब्या वाजला डब्बा वाजला किती पोळ पोळ आम्ही याला उठवायला हो बाबा म्हणजे बोलल्या बाबाला माझी बरी नाही खतरनाक खा माणूस आला की माझच पडला आणि शेवू खंडोळे सोडलं तो बाबा डब्बा घेऊन आम्ही बैलाचं पलीकडे निघून गेले पुन्हा अहो म्हणजे आपण इथंच वाटावं ना इथंच वाटा आणि आतमध्ये जाऊ नका इकडे बाबा आलेला की मग तिथं बाहेर जाऊन थांबा असं झालं आणि हा गोळा करता त्यांना आतमध्ये आला तुमच्याकडे बाबा ती बाई आलं ती बाकीचे लोक आले बाबाचं वय मात्र होता होता घाणार कधी बाबा आपली त्यांच्या लागतच आधीच्या बायलापासून बायलांनी केस सुद्धा हरवली नाही बाबा आई हातपाय धुतली बाकीचे काम हो बायलांनी मारला असं ना आम्ही काय पाहिलं असतं पहिले काय आणि राजातून पाणी घेतलं हातपाय धुतली चूळ भरली परत बाबा निघाली की बायलाकडे यांची विचार बाबा पहिल्याकडे काय घ्यावं बाबा पहिल्याकडे काय बाबा आता बाबा तो पहिल्याकडे गेली तेव्हा आपण त्याच्या पाठीवर हात फिरायला तुला काय चांगलं नाही राहायचं डोळ्यातून बाबांनी कोणाकडे थापटलं आणि परत आलं म्हणजे आता तुझ्या महाराष्ट्राला म्हणजे संतांच्या जवळ काय ती वय असती पहिल्यांदा काय होतं तर चालत काय होतं चमत्कार त्याला तर नमस्कार
आणि म्हणून त्या इंदापूरला नरसिंह करत होती, चमत्कार करायची. आता म्हशीला दूध दिलं, कोणाच्या दारातला तो वालाचा फुलेन फोडून टाकला. आणि म्हणजे त्याच्यावर आमचं पोट चालत होतं आणि महाराजांनी काय म्हणजे आमचं. आणि दुसऱ्या दिवशी तो वेळ म्हणजे आता काय महाराजांनी फोडून टाकला. त्याच्या महाराजांचा आपण असं महाराजांनी का बरं आमच्यावर एवढा अन्याय केला. दुसऱ्या दिवशी तो वेळ काढून टाकायचा, त्याचं बोट खालून टाकायचं, म्हणून तिथं गेलं ते एवढा मोठा मावळा चांगला. आणि मग महाराजांचा हो महाराज काय केले, पण चमत्कार झाला तेव्हा. मग अशा प्रकारचे चमत्कार कुमसी नावाचं गाव होतं जवळ, गाणगापूर पासून जवळ कुमसी नावाचं गाव होतं. आणि तिथं नरसिंहाचा भक्त होता. नरसिंह तो भक्त प्रमाणावर ज्यांनी कृपा केली, नरसिंह भगवान याची भक्ती करणारा तो त्रिविक्रम, आता त्रिविक्रम नावाचा तो भक्त होता. आणि तो म्हणायचा काय म्हणजे आता जसं आपलं करतं काय नवीन मी झालं शिकवतो आता त्यांच्या अंगात येतो म्हणजे आणि समोर अंगात बघितला आणि काय म्हणजे काय दोघं काय आणि काय वेगळी आणि काय म्हणजे आपला परमार्थ झाला म्हणजे. आणि तरी म्हणजे ज्ञानेश्वराची एवढी पालखी जाती म्हणजे परत पंढरीला तुक महाराजांची पालखी जाती जी होती पंढरपूरला. एवढ्या गावगावच्या पालखी तर पंढरपूरला तिथं कोणाच्या अंगात आला. आता ही थोडा अंगात नसतं तिथं काय महिला ते नाही. आता त्याच्या सत्तेवर तर चांगलंच नाही, त्याच्या सत्तेवरच चालले ज्ञानवा तुकाराम करी, ज्ञानवा तुकाराम करी, रामकृष्ण. आणि मी थोडं ध्यानात असतो का. आणि मी थोडा पाहायची सवय पुढे झाली आम्हाला. फक्त तिथं म्हणजे विटेवरची वाकटेवरी आपण काय मौजेचा पंढरीला तिथं पाहिजे आम्हाला सवय झाली. दुसरी काय होतं तिथं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, तिकडं हनुमाचं मंदिर आहे, भैरवाचं मंदिर आहे, हे स्वामी समर्थाचं आहे. आणि अशा प्रकारचा हा विषय. पण तिथं तिकडं म्हणायची लोकांना सांगायची अवधी कोण साधू आला म्हणते तिकडं येती म्हणतो स्वतःला येती, स्वतःला येती समजून चमत्कार करतो. अरे येती तर रस्त्याने काय चमत्कार करणं इतकं आमचं करण्याला कोणाच्या नरसिंह सरस्वतीच्या झालं काही माता त्याच्या अंतकरणाचा भाव उत्पन्न व्हावा चांगलं नाही. आणि मग त्याची इकडे अशी दर्शनाला आलेली भक्त मंडळी सांगायचं अरे माहिती का गाणगापूरमध्ये एक आलाय आणि चमत्कार करतो कोणाला भावला काढून देतो, कोणाच्या काट्यामध्ये म्हणजे दूध घेऊन घेतो, कोणाचं काय कोणाला म्हणजे सोळा पका बाळा पाळवले साखर जायला लावला आणि तो साखर सोडेल झाला. काय चमत्कार म्हणजे येची संन्यासी, येची म्हणजे संन्यासी. बरं आता काय करावं म्हणजे मग राजा दर्शनाला आला. राजा दर्शनाला आला आणि सांगितलं महाराजांनी राजे आपल्याला उद्या याला जायचं बरं का, कुमसीला जायचे तर नावाचा निघायचं राजे म्हणजे सकाळी बरोबर सगळं शिपाई पालखी वगैरे सगळी मंडळी आली. राजाने घोड्यावर आला आणि महाराजांनी स्नान वगैरे झाली की महाराज पालखीवर बसवली. तिथे सगळे मोडी घेऊन पालखी निघाली कुमसीच्या रस्त्याने. आता कुमसीच्या रस्त्याने निघाले ते गावाच्या बाहेर नदीच्या काठाला राहत होते. त्यांचा आश्रम होता कोणाचा आणि ते रस्ता होता तो तिथून बऱ्या सणाला उताराचा येत होता. सण होता तिथून उताराचा येत होता. हे पाहत उठले आणि मानस पूजेला बसले.
माणूस कुठेला काय करतो यायलाच बघू आता काय झालं माझं ध्यान कसं लागला आता असं काय झालं बघायची डोळे आज काय नुसतंच पण खेळत इकडं तिकडं काय निघालं असं भगवंता आणि काय चूक बाबू आज तू काय मागायची पुरुषला असं करता करता काय जमाना डोळे उघडली तिकडून राजाचा वाटत कोण राजा असत काय ते राजाला शिवातो तोड आणि लखर दिसते आणि सगळ्या अंगाला केसो आणि ती शिपाईच असते शिपाई शिपाईच असलं काम बसले पुढं घरावर बसले तसलं आणि काय झाले डोळे डोळे अनेक माणसं दिसतात ना शिपाई राजा प्रधान शिपाई कुणीतरी बसले म्हणजे परत हरवलं परत कसं तिथे हे असं का होते आणि माझा देव माझ्याच पूजेत आला नाही माझ्या ध्यानात आला नाही आणि मी कोण कसं दिसतोय मी कोण तसं बरोबर दिसतंय असं तो आणि मग खटका बसला अरे काहीतरी आपलं चुकलं नाही तो व्यक्ती दिसतोय उठले आणि गेले आणि घातले उतरले खाली घरचे असं आणि मग ओळखलं मी ओळखलं नाही म्हणलं चुकलं माझं फार चुकलं अरे त्याच्यामुळेच मला यावं लागलं मुली त्याच्यामुळेच मला यावं लागलं मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे मला आवडतं कुणीतरी सांगण्याची आहे आणि तो चमत्कार करून दाखवतो तू स्पर्धा झाला मला काही माहित नाही झाडे मोकळून आणि मग आम्ही सगळे शांत बसले आणि सांगितलं आता पुन्हा करू नको अरे तुझ्यासारखा कोणी नाही मग महाराजांच्या बरोबर ते परत गांजापूरला आले गांजापूरला आले हात वाढले पण त्या ठिकाणी काय झालं दोन विद्वान मंडळी आली ही 3 वेळ पाठ होते त्या कुमतीचे ते होते 3 वेळ ते म्हणजे तुमच्याशी चर्चा करायची काही म्हणजे मला काही येत नाही नाही येत मग ते लिहून म्हणजे तुम्ही हारलात म्हणून काही कसं ते पत्र लिहून घेऊ नाही कळा चर्चा शेवटी ते म्हणजे अरे मला काही येत नाही मग मी हे त्यांना पुढं आमच्या पूर्वकडे चला म्हणजे गांजापूरला आणि गांजापूरला तिथं गेल्यानंतर महाराजांनी त्यांना समजून सांगितलं तुम्ही म्हणा तुम्ही जगाला ज्ञान शिकवायला पाहिजे पण तुम्ही अशा वाकड्या वाकून चालणार अरे जर गारुड्याच्या सापाच्या टोपीला उंदरांनी जर तुम्ही पाडलं तर त्याची काय परिस्थिती होईल काय ते होईल आणि तुम्ही म्हणजे काय करून राहिले नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात आलं नाही शेवटी रस्त्याने चाललेले मान वाटा तो त्याच्यावर त्याला हाता मारून घेतली म्हणजे आणि बाकीच्या 2 डॉक्टरला सांगितलं त्याला साखऱ्या जमाना घेतलं साखऱ्या जमान्या एक रेट ओलांडून उभारायला घेतलं तो आला तो तिथं उभारायल्यानंतर त्याला विचारतो कोण आहे म्हणजे मी या गावचाच आहे म्हणजे मागे चांगली त्याच्यावरती पण तुमच्यासारख्या सद्गुरूची कृपा झाली मला हात मारली तेवढा भाग्यवान मला तुमचे शब्द कसे कानावर पडले असते तर तुम्ही बनवलं हे माझा अंत करून म्हणून आलं एक रे बोलणार एक रे बोलवून आली
आला. अरे कोण आहे तू? मी आमच्या नदीचा राजा आहे. आणि परत त्याला म्हणे दुसरी वेळी बोला तुम्ही पुढे आला. मी आता विद्वान ब्राह्मण आहे. तिसरी 4थी 5वी 6वी 7वी वेळी बोला आलो तर मी 4 वेळेस 6 असं जाणणारा विद्वान पंडित आहे. यांच्याशी चर्चा करा. यांच्याशी चर्चा कर काम फुटला ना. आणि महाराजांनी सांगितलं जा राक्षसपाल आता म्हणजे आम्हाला आम्हाला नका होतो. आता नाही तुम्हाला सांगितलं होतं जर गावोऱ्याच्या सापाच्या टोपलीला उंदराने भोपाळ तर काय होईल. आता नाही आता जा. ते त्या संगमावरून खाली उतरले आणि त्या नदीचं नाव अमरच्या संगमावरती खाली गेले. लोकांचे देह पडले. मग अशा प्रकारचं शत्रू भक्ताचं रक्षण करत असतात. भक्ताला त्रास देणारी आजही काही मंडळी असती तरी त्यांना अनुभव येतो. आणि बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे की हे जी सत्य नाम आहे ते जी ब्रह्मनाम आहे. या ब्रह्मनामाचा काय आपण जर समुद्रावर गेलो आणि समुद्राच्या ठिकाणी जर स्नान केलं तर किती सुंदर यांचं स्नान झालं. म्हणून समुद्रावर जाणे समुद्राच्या ठिकाणी सर्व नद्यांची तीर्थाच्या ठिकाणी. आणि मग आपले कोणी शरीर दिवस गेले समुद्राच्या होताने का तर सगळ्या तीर्थांचं स्नान त्या ठिकाणी होतो. तसा चिंतामणी आपल्याला मिळालेला आहे. कोण? श्रीपाद बाबा. काय जरी आपल्याला वाटत असलं की आता श्रीपाद बाबा आख्यानो खाली गेले तरी ते कुठं गेले नाही आणि कुठं आले नाही. ते सर्वांच्या हृदय मी अमुक आहे. मग आपण स्मरतो का? आपल्या बुद्धीनुसार ते स्मरण करायला पाहिजे. बुद्धीपुरस्तर स्मरण करायला पाहिजे. चिंतन करायला पाहिजे. तशा प्रकारचं चिंतन झाल्यानंतर तो खायचा होत नाही. काय करावा? खायचाच होत नाही. आमची जास्त सुरखाली चिंतन खूप चांगलं पण फैसला नाही. फैसला नसल्यावर ते वाटतं इकडून भूत येतं तिकडून भूत येतं. अरे तू या देवावर जमली विचारी तुला भूत येईलच कसं. फक्त तुझं अंतःकरण त्याच्यावर ठकाच मारला नाही. ती ठाम झालं नाही. ती जर ठाम झालं ना अरे कुठेही तुझ्या कलरात जा नाही तू डोळ्यात जा रात्री जा. मी आता यांना अनुभूतीने त्यांना सांगतो आहे तुम्ही रात्रीच्या प्रसंग आला ना रात्रीच्या प्रसंगी तुम्ही एकट्या वेळी चालले असेल तर तुम्ही संपूर्ण स्मरण करायचं नामस्मरणाला सुरुवात करायची. तुम्हाला त्याची भीती नाही त्याचं काय नाही काय नाही. एक जणाला तो वजन न ढगावीत होती. त्याला धरून याला आणि न ढगावीत होती आणि त्याला मारायचं होतं. कोणी चांगल्या झालं तुम्ही हात झाले तुम्ही न ढगावीत होतं. आपण करता करता तो कसा होता अनुभवीचा आणि त्याला बोलता यायला घाबरून गेला. आणि आता मला सद्गुरू श्रीपाद बाबा आता शेवटचाच माझा नमस्कार करावा आणि चिंतनाला प्रसन्न आहे बरं का. मला कोणतरी म्हणलं अंगाला आला ताप शेवटचाच प्रसंग आहे आता. आणि म्हणून आणि तितक्याच कुणीतरी हाता मारायला सुरुवात केली. हाता मारायला सुरुवात केली आणि जास्त जर बदल यांनी जो तो मात करणाऱ्याने पळत सुटला. पायावर बसलेले सगळे झालेले हात धरलेली मात करणाऱ्याने पळत सुटले आणि पुढे इकडच्या जायला कोणी तिकडच्या जायला हातातून मारलं.
आता सुद्धा अनुभव येतो म्हणून सद्गुण वाटून सापडलेला सोय आणि ही सोय सापडलेली असून सुद्धा आपला विश्वास बसत नाही की आपलं दुर्दैव आहे कुठेतरी कमी पडतंय पण ज्यांनी त्यांनी दुरुस्त करून घ्यायचे आणि ही व्यास पौर्णिमा आपल्या जीवनामध्ये विकसित करून घ्यायची आणि त्या सद्गुरू माऊलींची श्रीपादराजांची आजची जी आपण पूजा बांधली की या पौर्णिमेनिमित्त काही आवश्यकता होईना त्यांच्या धोरणातून अंशतः मुक्त होण्याचा आपला प्रयत्न आहे आपण मुक्त होऊ शकत नसतोच पण अंशतः आपल्या अंतकरणाला वाटावं म्हणून एवढी धावपळ पावसा पाण्याची करायची आणि ती पूजा बांधायची अशा प्रकारची आता तुम्ही सर्वांनी खरं या ठिकाणी प्रवचन व्हायला पाहिजे होतं सोनमध्ये वाढलं होतं कसं आहे पण काय म्हणते आता ते कोणा येतात खेळतात आहे का नाही का म्हणजेच ना इंद्राचं आईला होतं काय हा आणि कोणा पुढे काय म्हणते नाही का आता शिकून देऊन विचारेल बरोबर आहे का आता त्याची प्रक्रिया काय येत नाही ती प्रवर्तन येत नाही पण त्याला येतं ते भोगत येतं ते बसत नाही तर आता झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद माऊली आणि सद्गुरू स्वरूप असणारे तुम्ही सर्व श्रोतृवृंद यांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम घेतो पूर्ण